नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे MPSC पॉइंट या चॅनलवरती। तर मित्रांनो बघा, आपण इयत्ता 8वीची भूगोलाची सीरीज सुरू केलेली आहे। तर त्यामध्ये आपण जवळपास सर्व चॅप्टर हे कव्हर करणार आहोत। तर त्यापैकी आपण 2 चॅप्टर कव्हर केलेले आहे। आता आपण तिसरं चॅप्टर बघणार आहोत। तर त्या चॅप्टरचं नाव आहे आर्द्रता व ढग। तर बघा, आपल्याला काही इथं डायग्राम दिलेले आहेत, त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ऋतूमध्ये आपण काय बोलतो ते सांगितलेलं आहे। तर चला आपण आता पुढे वळूयात। आपण हे भौगोलिक स्पष्टीकरण वगैरे हे घेणार नाही, तर आपण प्रथमतः एक कॉन्सेप्ट बघणार आहोत, ती आहे बाष्पीभवन। तर बाष्पीभवन ही पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया आहे। पाण्याचे रूपांतर बाष्पात जेव्हा होते तेव्हा बाष्पीभवन ही प्रक्रिया होत असते, आणि ही प्रक्रिया मेनली सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे रूपांतर होते। म्हणजे सूर्याच्या उष्णतेमुळे ही प्रक्रिया घडून येत असते। बाष्पीभवनाची प्रक्रिया हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग यावर आधारित असते। तर हे लक्षात ठेवायचं आहे, बाष्पीभवनाची प्रक्रिया हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग यावर आधारित असते। बऱ्याच वेळा तुम्हाला क्वेश्चनमध्ये, समजा हा क्वेश्चन आहे तुमचा, यामध्ये तुम्हाला असे 3 ऑप्शन असतील, योग्य ओळखा बाष्पीभवनाची प्रक्रिया कोणत्या घटकावर आधारित असते। यामध्ये 3 दिलेले असतील, शुष्कता, तापमान आणि वाऱ्यांचा वेग, व तुम्हाला खाली ब, क किंवा फक्त ब असे वेगवेगळे ऑप्शन दिले गेलेले असतील। तर नीट लक्षात ठेवायचे आहे, बाष्पीभवनाची प्रक्रिया हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग यावर आधारित असते। कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो। बघा, अगोदरच बाष्पीभवन म्हणजेच बाष्पात रूपांतर होणे, आणि त्यातच कोरडी आणि उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढणारच। तसेच कोरड्या व थंड हवेतही बाष्पीभवनाची क्रिया सुरू राहते। या उलट अतिशय दमट हवा असताना बाष्पीभवनाची क्रिया मंदावते। दमट हवा असते त्यामध्ये आर्द्रता असते, आणि त्या आर्द्रतेमुळेच बाष्पीभवनाची क्रिया जी असते ती मंदावत असते। वातावरणातील हवेच्या वाहण्याचा वेग व हवेचे तापमान जास्त असेल तर त्या परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया जलद होते। वारा कमी वेगाने वाहत असेल व हवा थंड असेल तर बाष्पीभवनाची क्रिया जी आहे ती कमी होते। तर बघा, या पॅराग्राफमध्ये आपल्याला फक्त हे सांगितलं आहे की बाष्पीभवन हवा कशी असताना जास्त असते आणि हवा कशी असताना कमी असते। त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत वातावरणातील आर्द्रता। तर हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते। हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेच्या म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतो। तर हवामध्ये बाष्पाचे प्रमाण किती आहे त्यावरून हवेची आर्द्रता आपण ठरवत असतो। हवा विशिष्ट तापमानास विशिष्ट प्रमाणातच बाष्प धारण करू शकते। हवा जसजशी थंडी होते तसतशी तिची बाष्पधारण क्षमता कमी होते। ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची आहे। बाष्पधारण क्षमता केव्हा कमी होते, तर हवा जशी जशी थंड होते तशी तशी बाष्पधारण क्षमता कमी होते। म्हणजेच गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्प धारण करू शकते। हे बघा, बऱ्याच वेळा चूक की बरोबर विधानांमध्ये तुम्हाला विचारलं जातं, गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्प धारण करू शकते, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते। हवेची ही स्थिती बाष्प संपृक्त स्थिती म्हणून ओळखली जाते। बऱ्याच वेळा डायरेक्टली क्वेश्चन अराईज होत असतो। आताचे जे हे नवीन बुक्स आहेत यामध्ये भरपूर डीपमध्ये तुम्हाला प्रत्येक कॉन्सेप्ट दिलेली आहे। जुने जे पुस्तक होते त्यामध्ये अगदी लिमिटेड असा सिलेबस होता, तर यामध्ये अतिशय महत्त्वाचे प्रयोग वगैरे, त्यामुळे तुम्हाला जास्त कळण्यास ते मदत होते। तर एक विशिष्ट तापमान असते, त्यामध्ये हवेची बाष्पधारण क्षमता जी आहे व बाष्पाचे प्रमाण जे आहे ते सारखेच असते। तर या स्थितीला बाष्प संपृक्त स्थिती असे म्हणतात, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढे वळूयात, निरपेक्ष आर्द्रता। आपण अगदी महत्त्वाचे पॉईंट बघणार आहोत, जे दुसऱ्या गोष्टी आहेत, जसं हे करून पहा, हे लक्षात ठेवा, हे आपण स्किप करणार आहोत, कारण ते परीक्षा दृष्टीने अतिशय कमी महत्त्वाचे आहे। निरपेक्ष आर्द्रता आता आपण बघणार आहोत। एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहेत त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते। म्हणजे बघा, हवा घनमीटरमध्ये मोजली जात असते, तर एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे यावरून आपण निरपेक्ष आर्द्रता ही ठरवत असतो। उदाहरणार्थ बघा, इथे दिलेलं आहे, सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते। विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते, तर ध्रुवाकडे ती कमी होत जाते। लक्षात ठेवायचं आहे। उदाहरण लक्षात जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला निरपेक्ष आर्द्रता कुठे जास्त असते कुठे कमी असते ते अगदी सहज लक्षात ठेवता येईल। त्यानंतर इथं दिलेलं आहे बघा, एक टिप दिलेली आहे, आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर अशा एककात केले जाते। कोणत्याही तापमानाला हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 0 ग्रॅम पर मीटर क्यूब असल्यास ती हवा कोरडी असते। ओके, 0 ग्रॅम पर मीटर क्यूब जर असेल, मीटर घनमीटर म्हणतो आपण याला,
असेल तर ती हवा कोरडी असते, तर 30 तापमानास हवेतील बाष्प 30.37 ग्रॅम पर मीटर क्यूब असल्यास हवा बाष्प संपृक्त असते. इथं तुम्हाला जे आहे ते माप अगदी ॲक्युरेट दिलेली आहे की हवा केव्हा बाष्प संपृक्त असते वगैरे वगैरे. तर त्यानंतर आपण पुढे बघूया सापेक्ष आर्द्रता. आपण निरपेक्ष आर्द्रता बघितली, आता आपण सापेक्ष आर्द्रता बघूया. एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता याच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते. सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत व्यक्त केली जात असते. तर बघा, सापेक्ष आर्द्रता हा काय एक रेशो आहे निरपेक्ष आर्द्रतेचा आणि बाष्पधारण क्षमतेचा. तर याचे गुणोत्तर इथे घेतलेले आहे आणि त्याला मल्टिप्लाय बाय 100 केलं आहे, कारण आपल्याला पर्सेंटेजमध्ये सापेक्ष आर्द्रता मोजायची असते किंवा तिचे जे एकक आहे ते पर्सेंट आहे. एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम पर मीटर क्यूब असून बाष्पधारण क्षमता 30 ग्रॅम पर मीटर क्यूब आहे. तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? बघा, इथं आपल्याला एक त्यांनी प्रॉब्लेम दिलेला आहे, एक एक्झाम्पल दिलेला आहे. एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम आहे. तर बघा, फॉर्म्युलामध्ये आपण ती किमती टाकून बघू. 20 ग्रॅम पर मीटर क्यूब आहे, त्यानंतर बाष्पधारण क्षमता 30 ग्रॅम पर मीटर क्यूब आहे. तर या हवेची आपल्याला सापेक्ष आर्द्रता काढायची आहे. तर सापेक्ष आर्द्रता आपण इथं कॅल्क्युलेट करतो आहे. तर याला मल्टिप्लाय बाय आपल्याला हे 100 करावे लागतील. तर बघा, हा 0 कट, हा 0 कट. तर 20 गुणिले 10 बरोबर किती? 200 भागिले 3. तर याचे आन्सर आपण काढूयात. आता आपण सांद्रीभवन व घनीभवन हे बघणार आहोत. वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन म्हणतात. तर बघा, बाष्पीभवनाच्या विरुद्ध ही क्रिया घडत असते. वायुरूप बाष्प जे असते ते जलरूपामध्ये जेव्हा कन्वर्ट होतं तेव्हा तिथे सांद्रीभवनाची क्रिया घडते, त्यालाच आपण घनीभवन देखील म्हणत असतो. तसेच वातावरणातील बाष्पाच्या घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन असे म्हटले जाते. ओके, सो हवेचे तापमान कमी झाल्यास हवेची बाष्पधारण क्षमता कमी होत जाते. हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते. त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते. सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात. बरोबर, जेव्हा तापमान कमी होईल व सापेक्ष आर्द्रता जी आहे ती वाढेल तेव्हा सांद्रीभवन होत असते. सांद्रीभवन म्हणजे थोडक्यात काय की बाष्पाचे जे वॉटर ड्रॉपलेट्स असतात, म्हणजे पाण्याचे थेंब असतात जलरूप, त्याच्यामध्ये परिवर्तन होणे. सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात. मोकळ्या वातावरणात हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती म्हणजेच धूलिकण, क्षार इत्यादी होते. बरोबर. त्यानंतर दहीवर, धुके ही जमिनीलगत, तर ढग हे जमिनीपासून उंचावर आढळणारी सांद्रीभवनाची रूपे आहेत. दहीवर आणि धुके ही सांद्रीभवनाची रूपे आहे. ही जमिनीलगत असतात, तर ढग हे जमिनीपासून उंचावर आढळत असतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ढग व ढगांचे प्रकार. ढग हा वातावरणात जास्त उंचीवर असणारा सांद्रीभवनाचा एक प्रकार आहे. बरोबर. तर वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होते. सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहित अवस्थेत असतात. त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात. तर ढग हवेत का तरंगतात या प्रश्नाचे उत्तर इथे दिले गेलेले आहे, ते आपण आताच रीड केले. तर एक इथं लक्षात ठेवायसारखी गोष्ट आहे बघा, धुके आणि धुरके यात फरक आहेत. धुके हे हवेतील निव्वळ बाष्पापासून बनते, म्हणजे धुकं आपण सहसा हिवाळ्यामध्ये जे बघतो ते धुकं असतं, आणि धुरकं हे जे आहे, धुरके हे हवा प्रदूषित असणाऱ्या क्षेत्रात धुके आणि धूर याच्यापासून बनते. समजा एखादं क्षेत्र आहे तेथे हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणावर आहे, तर तेथील हवा जी आहे प्रदूषित हवा आणि धुके आणि धूर याच्यापासून ते तयार होत असतं, त्याला आपण धुरके असं म्हणत असतो. सूर्याच्या उष्णतेने जमीन व पाणी तापते, पृष्ठभागालगतची हवा तापते, ती प्रसरण पावते व हवेची घनता कमी होते. गरम हवा उंचावर जाऊ लागते, हवेचे तापमान कमी झाल्यामुळे बाष्पधारण क्षमता कमी होते. तर बघा काय कॉन्सेप्ट आहे बघा, सूर्याच्या उष्णतेने जमीन व पाणी तापते आणि त्यामुळे भूपृष्ठालगतची हवा ही तापते, आणि जेव्हा हवा तापत असते तेव्हा ती प्रसरण पावत असते व त्यामुळे हवेची घनता कमी होते. आणि गरम हवा त्यामुळे उंचावर जाऊ लागते, कारण ती वजनाला हलकी होत असते तिची घनता कमी झाल्यामुळे.
उंचावर जाताना हवेचे तापमान कमी होते आणि हवेची बाष्पधारण क्षमता देखील कमी होते. सापेक्ष आर्द्रता वाढत जाते. हवेतील बाष्पाचे जलकणांत व हिमकणांत रूपांतर होते. तर बघा, ही टोटल प्रोसिजर लक्षात ठेवायची आहे. हे आपण परत एकदा रिवाइज करूया. सूर्याच्या उष्णतेमुळे जमीन व पाणी तापत असते आणि त्यामुळे भूपृष्ठालगतची हवा जी आहे ती सूर्याच्या उष्णतेमुळे तापते आणि त्यामुळे ती हवा प्रसरण पावते व तिची घनता कमी होते. घनता कमी झाल्यामुळे ती गरम हवा उंचावर जाऊ लागते आणि उंचावर जाताना हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते आणि त्यामुळे सापेक्ष आर्द्रता जी आहे ती वाढते आणि हवेतील बाष्पाचे जलकणांत व हिमकणांत रूपांतर होते. ओके, ही त्या हवेची दवबिंदू तापमान पातळी असते. हवेतील बाष्पाच्या प्रमाणावर सांद्रीभवन पातळी ठरत असते. दवबिंदू तापमान पातळी देखील उंची व बाष्प यांच्या प्रमाणावर ठरते, हे लक्षात घ्या. सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. सांद्रीभवनामुळे हे जे उंचीवर सूक्ष्मकण जलकण असतात ते तरंगत असतात. हवेतील धुलीकणांभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्या समुच्चयास ढग असे म्हणतात. तर आपण टोटली ही जी प्रोसिजर बघितली ती ढग कसे तयार होतात यावर आधारित आहे. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ते वातावरणात तरंगत असतात. ज्याप्रमाणे पतंग उडवताना पतंगाने एका विशिष्ट उंची प्राप्त केल्यावर तो वर जाऊन तरंगू लागतो, त्याप्रमाणे ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ढग हवेत तरंगतात. हा शब्द जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे, ऊर्ध्वगामी प्रवाह. त्यानंतर समुद्र सपाटीपासून निरनिराळ्या उंचीवर वातावरणात ढग आढळतात. अति उंचीवर तयार होणारे ढग बहुधा सूक्ष्म हिमकणांपासून तयार झालेले असतात. ढगांमध्ये बाष्पीभवनाची व सांद्रीभवनाची क्रिया एकापाठोपाठ घडत असते. ढगातील जलकणांच्या व हिमकणांच्या सतत हालचाली होत असतात. पृथ्वीवर होणारी वृष्टी विशिष्ट प्रकारच्या ढगांतून होत असते. बाष्पाचे प्रमाण जमिनीलगत अधिक असते. समुद्र सपाटीपासून उंचीनुसार बाष्पाचे प्रमाण कमी होत जाते. यामुळे कमी उंचीवरील ढग आकाराने मोठे असतात तर जास्त उंचीवरील ढग आकाराने लहान असतात. तर बघा, इथं डायग्राम दिलेली आहे. कमी उंचीवरील ढग, मध्यम उंचीवरील ढग आणि जास्त उंचीवरील ढग. तर आपण जसं की इथं वाचलं, कमी उंचीवरील जे ढग असतात ते आकाराने मोठे असतात. तर बघा, इथं कमी उंचीवरील हे जे ढग आहेत ते आकाराने मोठे आहे, तुम्ही बघू शकता. आणि जास्त उंचीवरील ढग आहे ते आकाराने लहान आहे किंवा ते विरळ आहेत. त्यानंतर बघा, इथं दिलेलं आहे आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगांचे 10 प्रकार आहेत. आता ढगांचे वर्गीकरण ढोबळमानाने 3 प्रकारात करण्यात येते. एक म्हणजे मध्यम उंचीवरील ढग, एक कमी उंचीवरील ढग आणि एक जास्त उंचीवरील ढग. परंतु आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगांचे 10 प्रकार आहेत, ते आपण आता बघणार आहोत. तर यामधील पहिला प्रकार जो आहे तो प्रकार आहे सिरस, त्यानंतर सिरोस्ट्रॅटस, त्यानंतर सिरोक्युम्युलस. तर हे जे ढग आहे ते जास्त उंचीवरील ढग आहे. साधारणतः उंची याची जी असते ती 7000 ते 14000 मीटर इतकी असते. त्यानंतर मध्यम उंचीवरील ढग अल्ट्रोस्ट्रॅटस आणि अल्ट्रोक्युम्युलस, याची उंची 2000 ते 7000 पर्यंत असते, 7000 मीटर. त्यानंतर कमी उंचीवरील ढग स्ट्रॅटोक्युम्युलस, स्ट्रॅटस आणि निम्बोस्ट्रॅटस. तर हे 2000 पेक्षा कमी मीटरवरती असतात. त्यानंतर 10 प्रकार आहेत, त्यापैकी 9वा प्रकार जो आहे तो क्युम्युलस आणि 10वा प्रकार क्युम्युलोनिम्बस. विस्तार कमी जास्त असू शकतो. तर वातावरणात ढगांची वेगवेगळ्या उंचीवर निर्मिती होते. या ढगांचे निरीक्षण केल्यावर उंचीनुसार त्याचे 3 प्रकार पडतात. मुख्य प्रकार करता येतात ते ढगांच्या तळाकडील उंचीवरून ठरतात. ढगांची उंची सुमारे 7000 ते 14000 मीटर दरम्यान असेल तर त्यांना अति उंचीवरील ढग असे म्हणतात. मी अगोदरच तुम्हाला एक्सप्लेन केलं. त्यानंतर जर ही उंची 2000 ते 7000 मीटर दरम्यान असेल तर त्यांना मध्यम उंचीचे ढग असे म्हणतात आणि 2000 मीटरपेक्षा कमी असेल तर त्यांना कमी उंचीचे ढग असे म्हणतात. तर जास्त उंचीवरील ढग आपण आता हा पॉईंट बघणार आहोत. हे ढग मुख्यतः हिमस्फटिकांचे बनलेले असतात. त्यांचे वर्गीकरण सिरस, सिरोक्युम्युलस आणि सिरोस्ट्रॅटस, बघा सिरस, सिरोस्ट्रॅटस आणि सिरोक्युम्युलस या प्रकारांमध्ये केले जाते. सिरस हे मुख्यतः तंतुमय असतात. सिरोक्युम्युलस या ढगांचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायासारखे दिसते. सिरोस्ट्रॅटस हे वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात. त्यांच्या भोवती बरेचदा तेजोमंडल असते. त्यानंतर मध्यम उंचीवरील ढग, यात अल्टोक्युम्युलस व अल्टोस्ट्रेटस हे येत असतात. बघा, अल्टोस्ट्रेटस आणि अल्ट्रोक्युम्युलस
या ढगांचा समावेश होतो. अल्ट्रोक्युम्युलस हे स्तरांच्या स्वरूपात असून यातही तरंगासारखी रचना आहे. अल्ट्रोक्युम्युलस जे आहे ते स्तरांच्या स्वरूपात आहेत, अशा प्रकारच्या स्तरांच्या स्वरूपात आहेत आणि बहुधा हे पांढऱ्या रंगाचे असून त्यात करड्या रंगाच्या छटा असतात. अल्ट्रोस्ट्रेटस हे ढग कमी जाळीचे थर असतात. यातून सूर्यदर्शन होऊ शकते, मात्र सूर्यदर्शन हे दुधी काचेतून पाहिल्यासारखे दिसते. त्यानंतर कमी उंचीवरील ढग, यात 5 वेगवेगळे प्रकार केले जातात. स्ट्रॅटोक्युम्युलस या ढगात थर असतात, त्याचा रंग पांढरा ते धुरकट असतो. या ढगांचे अनेक गोलाकार पुंजके आढळतात. स्ट्रेटस ढगात देखील थर असतात, याचा रंग राखाडी असतो व तळाकडील भाग एक समान असतो. निम्बोस्ट्रेटस हे ढग जाड थराचे असतात, गडद राखाडी रंगाचे असून यापासून रिमझिम पाऊस तसेच हिमवर्षा होऊ शकतो. तर आता येथे क्युम्युलस ढग जे आहेत ते आपण बघणार आहोत. तर आता आपण बघितलं बघा, कमी उंचीमध्ये स्ट्रॅटस आणि निम्बोस्ट्रॅटस हे येत असतात. त्यानंतर क्युम्युलस आता आपण बघणार आहोत. भूपृष्ठापासून 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहांच्या या ढगांच्या निर्मितीस हातभार लागतो. हे ढग अवाढव्य असून घुमटकार असतात, ते करड्या रंगाचे असतात. क्युम्युलस ढग हे आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. या ढगाचा काही वेळेस उभा विस्तार इतका असतो की त्यांचे क्युम्युलोनिंबस ढगांमध्ये रूपांतर होते व वृष्टी होते. तर आता क्युम्युलोनिंबस हे ढग कोणते आहेत ते आता बघणार आहोत. हे वैशिष्ट्यपूर्ण ढग वादळाचे निदर्शक आहेत. हे ढग काळ्या रंगाचे व घनदाट असून ते पर्वत काय दिसतात. ढगांच्या माथ्याजवळील भाग एरणीसारखा सपाट दिसतो. या ढगात गडगडाट होतो तसेच विजाही चमकतात. वादळी पावसासह कधी कधी गारपीटही होते, पण हा पाऊस फार काळ टिकत नाही. तर बघा, क्युम्युलोनिंबस ढग आपल्याला इथे डायग्राम दिलेली आहे. जसं आपण इथं रीड केलं त्याप्रमाणेच आहे. इथं विजा होतात वगैरे वगैरे. त्यानंतर पुढे वळणार आहोत. ढगफुटी हा एक वृष्टीचा प्रकार आहे. जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यामुळे जमिनीकडे येणारे पावसाचे थेंब ढगातच थोपवले जातात. या थेंबांचे गारांमध्ये रूपांतर होते, त्यामुळे ढग जळ होतात. हे वजन ऊर्ध्वगामी वारे पेलू शकत नाही. अशा वेळेस मोठ्या गारांसह मुसळधार पाऊस पडतो, त्याला ढगफुटी असे म्हणतात. ढगफुटी बराच वेळेस तुम्ही बातम्यांमध्ये, न्यूजमध्ये वगैरे ऐकलं असेल. तर ती कशी होत असते हे इथं दिलं गेलेलं आहे. एखाद्या लहान किंवा विशिष्ट भूभागावरून सुमारे 100 मिमी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो. हा प्रकार प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशात आढळतो. भारतामध्ये हिमालयाच्या रांगात असलेल्या राज्यांमध्ये अशा प्रकारचा पाऊस पडलेला आढळतो. तर मित्रांनो, आपण तिसरं चॅप्टर जवळपास क्लोज केलेलं आहे. यामध्ये ज्या ज्या मेन कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगितले आहेत त्या सर्वच्या सर्व तुम्ही अगदी लक्ष देऊन ऐकले असतीलच. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.